श्री क्षेत्र माहूर गडावरील श्री दत्तशिखर संस्थान येथे सायंकाळी परमपूज्य महंत मधुसूदन भारती यांच्या हस्ते विधिवत श्री दत्तप्रभूंची उत्सव मूर्ती पालखीत स्थापन करून विधिवत पूजा अर्चा करीत परिवार देवतांच्या भेटीपूजा आरतीसाठी पहिल्या पालखी मिरवणुकीची सुरुवात 11 डिसेंबर रोजी करण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते। श्री दत्तशिखर येथे श्री दत्त जन्म ठिकाणावरून श्री दत्तशिखर संस्थानचे महंत परमपूज्य मधुसूदन भारती यांच्या उपस्थितीत संन्यासी मंडळीकडून पालखी सजविण्यात आली। त्यानंतर महंत श्री मधुसूदनजी भारती यांच्या हस्ते गर्भगृहातील उत्सव मूर्तीची विधिवत पूजा अर्चा करून पालखीत स्थापना करण्यात आली। यानंतर पालखीची श्री दत्तशिखर संस्थान मंदिर परिसरामधील परिवार देवता चिंतामणी मंदिर आणि मारुती मंदिर येथे 7 घोडे 7 निशाण तसेच महापुरुष भालदार चोपदार कोतवाल सोबत पारंपरिक शस्त्रे छडी छबिना छत्री अब्दागिरी यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून दोन्ही मंदिरासमोर पूजा करत पालखी मिरवणूक मुख्य महाप्रवेश द्वारातून मुख्य मंदिरात नेण्यात आली। तसेच विधिवत पूजा अर्चा करून उत्सव मूर्ती गर्भगृहात परत स्थापित करण्यात आली। श्री दत्तशिखर संस्थान येथे 11 ते 16 पर्यंत दत्त जन्म सोहळा सुरू राहणार असून 14 डिसेंबर रोजी मुख्य जन्मदत्त जन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे। या सोहळ्या अंतर्गत मुख्य दत्त प्रभूंच्या मूर्तीचा 5 दिवस महापुरुष पुजारी आणि ब्राह्मण यांच्या हस्ते अभिषेक होणार असून सकाळी 8 ते 9 अन्नदान होणार आहे। तसेच दत्त जन्म सोहळ्याच्या दिवशी चिंतामणी मंदिर मुख्य महाप्रसादाला आणि अनुसया माता मंदिराच्या पायथ्याशी महाअन्नदान करण्यात येणार आहे। दररोज सायंकाळी कीर्तन झाल्यानंतर संतभोग त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येऊन रात्री 8 वाजता श्री दत्त पूर्णेची मूर्ती असलेले मुख्य मंदिर बंद होते। तर रात्री 11 पर्यंत आलेल्या सर्व भाविकांना मंदिर व मंदिर परिसरातील दिवस दर्शन करता येणार आहे। 16 डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन लहान मुलांना बालगोपाल कृष्ण बनवून दहीहंडीचा कार्यक्रम मारुती मंदिराजवळ 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणार असल्याची माहिती येथील संन्यासी चिंतामण भारती महाराज यांनी दिली आहे। दत्तनाम सप्ताह आणि दत्त नवरात्र याची दिनांक 8/12/2024 पासून सुरुवात झाली। 8 तारखेला सर्व संत मंडळी सर्व तीर्थावर जाऊन त्या ठिकाणावरून कळसाचा अभिषेक करून तो कलश दत्तसंस्थान शिखर येथे आणून त्याची घटस्थापना केली जाते। त्यावेळेला महंत महाराज हे हजर असतात आणि सर्व जे निशाण असतात 7 निशाण डंका घोडा बाकी सर्व काही साहित्य जे असते ते सर्व सोबत आणून घटस्थापना केल्या जाते। त्यानंतर एकादशीला दत्त पालखी सोहळा हा सुरुवात होते। संध्याकाळच्या वेळेला दत्त महाराजांची पालखी दत्त गाभाऱ्यातून निघून पुन्हा परत मंदिराच्या अवतीभोवती फिरून मंदिरात परत येते। पहिल्या दिवशी महंत महाराज हे पालखीसोबत असतात, पण काही आजार वयानुसार थकलेले असल्यामुळे फक्त ते मंदिरापाशीच पालखीचं दर्शन वगैरे घेतात, पालखीत बेल वगैरे वाहतात आणि तदनंतर पालखी तिथून सुरुवात होते। असं 5 दिवस पालखीचा कार्यक्रम राहते, एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत। पौर्णिमेला पालखीची सांगता होते आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम केला जाते। दत्त जन्म हा 14 तारखेचा आहे, 15 तारखेची पौर्णिमा, 16 तारखेची दहीहंडी आणि 17 तारखेला सकाळी काकड्याने सांगता होते। अशा प्रकारे दत्त जयंतीचा कार्यक्रम हा पार पडतो। पालखी मिरवणूक निघण्याआधी परमपूज्य महंत मधुसूदन भारती यांना संन्यासी पुजारी तसेच भाविकांकडून पुष्पहार अर्पण करून वर्षभरातून एक वेळचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा योग असल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यानंतर पालखीच्या मिरवणुकीची सुरुवात होते। या मिरवणुकीत संन्यासी मंडळाचे धनराज भारती, वासुदेव भारती, हरिहर भारती, शिलानंद भारती, कार्तिक भारती,
चिंतामण भारती, सुबहू भारती, जीवन भारती, चिरंजीव भारती, दत्तानंद भारती, वामन भारती, चिरंजीव गिरी, नारायण गिरी, गोवर्धन बन महाराज, श्यामगिरी महाराज, अवधूत गिर, संगीर महाराज यांच्यासह सर्व संत महंत पुजारी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. संजय गोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.